जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपण म्हणजे पोरांना सांगणार आहेत की बॅक आणि बायसेपचं वर्कआउट करून घेणार आहेत आणि सोबत आहे विशाल आणि विवेक उर्फ गंप्या. तर आज तुम्हाला पूर्ण वर्कआउट दाखवतो. जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता त्यामध्ये बॅकमध्ये पहिला सेट मारणार आहेत बार्बल श्रग्स. तर तुम्हाला बार्बल श्रग्सचा परफेक्ट फॉर्म दाखवतो आणि तुम्ही त्या प्रकारे 12, 10, 8 आणि 8 असे 4 सेट मारायचे तुम्हाला. ज्या टायमाला आपण श्रग्स मारतो त्या टायमाला आपला रॉड शोल्डरच्या थोडा बाहेर पाहिजे आणि सेम या फॉर्म मध्ये 1, 2 उचल वरती पूर्ण 3, 4, 5 इकडनं घे थोडा बेंड ठेवून खाली फक्त कॉलरला टार्गेट करायचं अप्पर श्रग्सला. अशा सोड ना पाठी. वेट कमी घेतो. हा मार मार बस. बाबू भाई लेके आया हनुमान जी के लिए हार. लाव ना त्याच्यावरती डायरेक्ट. तू म्हणजे असं काय वाटतो पक्की अशी मागं करू ना त्याला मला पक्की छाती वाढतो. ते असं नाही. जेवढं तू पुढं प्रेस करणार, जेवढा पुढे दाबणार तू तेवढी तुझी चेस्ट वरती चांगला मसल लोड येणार. मार समोर ठेव, मान समोर बघ आणि मारत राहा कंटिन्यू. चेस्ट दाब पूर्ण. तर मित्रांनो आता आपण बॅक मध्ये सेकंड व्हेरिएशन करतो लॅट पुल डाऊन. लॅट पुल डाऊन मध्ये आपण आता परत ते 3 सेट करणार आहे. तर तुम्हाला आज त्याचा परफेक्ट फॉर्म दाखवतो. परफेक्ट फॉर्म बघा आणि त्याच्यानंतरचा आपले रेपिटेशन ते पण सांगतो तुम्हाला. चल घे. त्या टायमाला आपण लॅट पुल डाऊन करत असतो त्या टायमाला पहिली आपली नॉर्मल म्हणजे रिलॅक्स पोझिशन आहे. आपण जे आपण फक्त हात ओपन शोल्डर सोडलेले आहेत वरती. मारताना पहिले काय करायचं, आपले जे शोल्डर आहेत याला थोडं आर्च करायचे. घे पाठी. हा आता इकडनं आपला फक्त मेन काम आहे फक्त पुल स्लो स्लो. सेम या फॉर्म मध्ये आपल्याला आता 12, 10, 8, 8 असे 4 सेट मारायचे बघा तुम्ही. जास्त खाली पण नाही यायचा इथपर्यंत त्याचा. श्वास सोड. बॅक टाईट. शोल्डर कर थोडं डाऊन. हेच स्टार्ट. 1, 2 पूर्ण शोल्डर नको सोडू. 3. ज्या टायमाला आपण लॅट पुल डाऊन करत असतो त्या टायमाला आपला श्रग्स मध्ये पण आपल्या 3 प्रकार असतात. एक अप्पर, एक मिडल आणि एक लोअर. म्हणजे ज्या टायमाला आपण डिप्रेशन मध्ये टाकतो बॉडीला, श्रग्सला आपल्या डिप्रेशन मध्ये टाकतो त्या टायमाला आपला लोअर श्रग्स हा ट्रेन होत असतो. म्हणजे ज्या टायमाला आपण लॅट पुल डाऊनचा वर्कआउट करतो त्या टायमाला आपला ऑटोमॅटिक लोअर श्रग्स हा ट्रेन होतो आणि त्याच्यासोबत लॅट्स पण म्हणजे लॅटिसिमस डोर्सी. तर आपण आता याचे टोटल 4 सेट करणार आहेत. तर मित्रांनो आपण आता कॉलरचे 3 मसल कोणते आहेत ते बघणार आहेत. कॉलर म्हणजे श्रग्सचे. तर बघा आता हे जे वरती गेलेले आहेत हे अप्पर ट्रॅपेजियस. त्याच्यानंतर हा जो मिडल वाला दिसतोय हा जो तो मिडल ट्रॅपेजियस आणि जो खाली हा झालेला आहे म्हणजे तुम्हाला आता मी बोलतो डिप्रेशन वाला मसल जो ज्या टायमाला लॅट पुल डाऊन मारतो आपण त्या टायमाला हा आपला ट्रॅपेजियसचा लोअर असे 3रा मसल हा ट्रेन होतो. तर ट्रॅपेजियस हा आपला बॅक मधला भरपूर मोठा मसल आहे पण तो दिसताना फक्त आपला कॉलर म्हणजे आपण ज्याला कॉलर बोलतो एवढाच दिसतो पण तो आपल्या बॉडीमध्ये ह्या असा अँगल मध्ये तुम्ही बघू शकता हा अँगल. तर मित्रांनो आपण आता बॅक मध्ये 3रा व्हेरिएशन करतोय बेंट ओव्हर बार्बल. तुम्हाला आधी याचा परफेक्ट फॉर्म दाखवतो आणि तुम्हाला आता ट्रॅपेजियसचे जे 3 मसल दाखवले त्याच्यामधला मिडल जो ट्रॅपेजियस वाला मसल आहे तो कसा ट्रेन होतो ते पण दाखवतो. चल उचल या ग्रिप मध्ये स्टार्ट. जा खाली अजून. 1, 2 सेम या फॉर्म मध्ये आपल्याला आता 12, 10, 8 3 सेट करायचे आणि ये ना इकडे जवळ वरती बघ. हे बघू शकता तुम्ही कुठला मसल ट्रेन होतो आणि मिडल ट्रॅपेजियस जो तुम्हाला मी दाखवला आता फोटो मध्ये. तर मित्रांनो तुम्ही रॉडचा जो लिफ्टचा फॉर्म आहे तो बघू शकता. स्ट्रेट अप आणि स्ट्रेट डाऊन या फॉर्म मध्ये तुम्ही जर का मारला तर तुमचा जो बॅक मसल तो परफेक्ट
हिट होईल आणि तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. तर मित्रांनो आपण आता बॅकमध्ये 4th व्हेरिएशन करतोय मिड रो मशीन. आता याच्यामध्ये तुम्ही बोलाल का कुठली ग्रिप मारायची, याच्यामध्ये आपल्याला एक इनर दिसते, एक मिडल दिसते आणि एक आउटर दिसते. तर जो आपला शोल्डर असतो, शोल्डरच्या स्लाइडली वाईड म्हणजे एकदम थोडासा बाहेर, तर याची आपण तसं बघायला गेलं तरी ही ग्रिप येईल मिड रो. तर प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाच्या याच्यानुसार करायचं असतो. आता आपण मिड रो नाही मारणार, आपण याच्यात 12, 10, 3 सेट करणार आहे. चल घेऊ. चल हे मारत असताना बॅक टाईट, चेस्ट अप आणि मसलला आपल्या टार्गेट करायचं. मारत असताना मसलला फील करायचे. ब्रीथ इन ब्रीथ आउट हा सर्वात इम्पॉर्टंट रोल आहे. ज्या टायमाला आपण वर्कआउट करत असतो त्या टायमाला 3, 4 हे उचलवरती 5, 6, 7. जर का तुम्ही या फॉर्म मध्ये मारला तर तुम्हाला मसल वरती चांगला टार्गेट करता येईल. मसल आणि मसल गेन व्हायला किंवा वाढायला चांगली मदत होईल. तर आपण मित्रांनो आपण आता बॅक मध्ये जे 3 मसल आहेत, अप्पर बॅक, मिडल बॅक आणि लोअर बॅक, त्यामधले अप्पर बॅक आपण ट्रेन करून झालेलं आहे, मिडल बॅक आपली ट्रेन करून झालेली आहे. आता आपण ट्रेन करणार आहेत लोअर बॅक. तर भरपूर लोकांचा असा गैरसमज आहे की लोअर बॅक जर का आपल्याला ट्रेन करायचे असेल तर त्यासाठी आपण फक्त डेडलिफ्टच मारायचं आहे किंवा डेडलिफ्ट एकच ऑप्शन आहे. तर आपण आज डेडलिफ्ट म्हणजे लोअर बॅकचे किती प्रकार आहेत, जर का एखाद्याला डेडलिफ्ट मारायचं नसेल तर आपण त्याला दुसरं ऑप्शन सेट काय मारू शकतो ते तुम्हाला दाखवणार आहे. चला. तर मित्रांनो ही मशीन आहे बॅक एक्सटेन्शन, हिचं नाव आहे. हिला आपण आपल्या हाईटनुसार जसं ऍडजस्ट करायचे तसं इथे ऍडजस्टेशन आहेत. 3-4 आपल्याला इथे पॉईंट आहेत. जसे आपली हाईट असेल त्यानुसार आपल्याला ते ऍडजस्ट करायचे. आता हिच्यावरती आपण लोअर बॅक कशी ट्रेन करायला तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला हे दाखवतो. चल हे हा आपला जो मागे बॅक रेस्ट आहे त्याला पाय अडकवून नॉर्मल बॅक आणि हात आपले चेस्टला असे हे ठेवायचे. हा जा खाली, पूर्ण जा खाली. 1, 2, 3, 4 या प्रकारे सेम आपल्याला 20-20 रेपिटेशनचे असे 3 सेट मारायचे. ते याच्यामध्ये जर का तुम्हाला समजा हे लाईटली वाटायला लागलं तर आपण अशा हातामध्ये डंबल किंवा प्लेट घेऊन पण मारू शकतो. आता आपला पहिला सेट आहे त्याच्यामुळे आपण हा एमटी करणार आहेत. असे आपण आता टोटल 3 सेट करणार आहेत. खूप जास्त वरती नाही यायचं. हे मारत असताना मित्रांनो आपल्याला बॅकला ओव्हर ट्रेन पण नाही करायचं. जा खाली पूर्ण आणि बस एवढं. म्हणजे आपली बॅकच्या लेवलला स्पाईनला जास्त टर्न पण नाही करायचं ओव्हर. मित्रांनो आपण आता बॅकचे तुम्हाला जे इफेक्टिव्ह व्हेरिएशन आहेत ते दाखवलेले आहेत आणि कसे मारायचे ते पण सांगितलेले आहेत. तर आपण आता ज्या टायमाला बॅक मारत असतो त्या टायमाला आपला जो बायसेप मसल आहे हा सपोर्टिव्ह मसल असतो. म्हणजे ज्या टायमाला आपण बॅक मारतो तेव्हा वजन उचलायला आपल्याला बायसेप हा मसल काम करत असतो. त्यामुळे जर का आपल्याला मसल गेन किंवा फॅट लॉस करायचं असेल किंवा एखाद्याचा मोठो असा असेल की कॅलरीज जास्त बर्न करायचे तर त्या टायमाला आपण बॅक सोबत बायसेप मसल पण ट्रेन करू शकतो. तर आपण आता बायसेपचे व्हेरिएशन किती मारणार तुम्हाला प्रश्न पडला असेल. आपण बॅकचे जसे 5 मारले तसे आपल्याला बायसेपचे 5 मारण्याची गरज नाहीये कारण ऑलरेडी आपला बायसेप ट्रेन झालेला आहे. आता आपण त्यावर एक लाईट 2 ते 3 व्हेरिएशन घेऊन त्याला फक्त पंप देणार आहे आणि वर्कआउट स्टॉप करणार आहे. तर तुम्हाला पहिला आपण बायसेप साठी कुठला व्हेरिएशन घेतोय तर तो घेतो आपण बोथ आर्म कर्ल डंबल. तुम्हाला त्याचा परफेक्ट फॉर्म दाखवतो आणि कसा मारायचा, कुठे होल्ड करायचा ते तुम्ही बघा आणि तुम्ही तुमच्या वर्कआउट मध्ये ट्राय करा. तर मित्रांनो ज्या टायमाला आपण बायसेप कर्ल डंबल करत असतो त्या टायमाला आपली त्याची पहिली पोझिशन एका जागेवरती स्थिर पाहिजे. हे सेम आता हा मारतोय तो बरोबर मारतो कारण याच्या आधी मी त्याला शिकवलेलं आहे त्यामुळे तो परफेक्ट मारतोय. पूर्ण बायसेपला आपल्याला रिलीज करायचे, पूर्ण पुल करायचे, पूर्ण स्लो डाऊन करायचे. सेम 15 रेपिटेशन घेत आहे कारण आपला बायसेपचा पहिला कारण आपण आता मसल चेंज केलाय त्यामुळे आपण 15 रेपिटेशन घेतो. तर मित्रांनो तुम्हाला असं वाटेल का 2 हातात मारायचे का, ज्या टायमाला आपण लो टू हेवी म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या व्हेरिएशन साईड परत पोहोचतो त्या टायमाला आपण सिंगल हँड पण मारू शकतो. फक्त तर मारत असताना आपल्याला परत सेम काळजी घ्यायची की आपले दोन्ही हात एका जागेवरती स्टॉप पाहिजेत. सेम 1, 2,
या प्रकारामध्ये. मित्रांनो आपण आता बायसेप मध्ये फर्स्ट व्हेरिएशन केला बहुत आम डंबल कर्ल. पण तुम्हाला काय वाटतं बायसेप कर्ल मध्ये जे आपण डंबल कर्ल करतो ती परफेक्ट म्हणजे गुड एक्सरसाइज आहे की नाही? जर का ज्या टायमाला आपण डंबल मारतो म्हणजे ज्या टायमाला आपण डंबल उचलतो त्याला तुम्ही आपण बघू शकता सर्क्युलर त्याचा रोटेशन आहे. आणि आपल्याला ज्या टायमाला बेस्ट एक्सरसाइज पाहिजे असते त्यामध्ये आपला वजन जो आहे तो 90 डिग्री सरळ म्हणजे 90 डिग्री अँगल मध्ये सरळ ट्रॅव्हल करणार असेल तर आपल्याला मसल होती अजून चांगला लोड येतो. त्यामुळे त्याला बेस्ट एक्सरसाइज नाही. आता आपण बायसेपची एकदम बेस्ट एक्सरसाइज करणार आहेत पिचल कर्ल मशीन. पूर्ण त्याला पुल करायचे ना पूर्ण रिलीज करायचे. म्हणजे बायसेप ट्रायसेप चेस्ट शोल्डर जेवढे मसल आहेत जेवढा आपण त्याला 99 डिग्री त्याला आपण पूर्ण रिलीज करणार आणि पूर्ण पुल करणार तेव्हा आपला मसल एकदम परफेक्ट टार्गेट होतो. आता आपण पिक्चर करचे 12, 10, 8 परत 3 सेट करणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 12, 10, 8 असं का? ज्यावेळी आम्हाला आपण 12 ते 10 आणि 8 असे रेपिटेशन मारतो तो सेट आपला 20 सेकंदामध्ये कम्प्लीट होतो. आणि जर का आपला कोणताही सेट 20 सेकंदाच्या वरती जर का गेला तर आपण बोलतो बघा पक्का प्रेशर आला किंवा पक्का दुखतोय पेटल्यासारखा वाटतोय. तो आपल्या बॉडीमध्ये एक लॅक्टिक ऍसिड नावाचा एक मतलब आपल्या बॉडीमध्ये एक पदार्थ असतो लॅक्टिक ऍसिड. तो ज्या टायमाला 20 सेकंदाच्या वरती सेट जातो कोणताही त्या टायमाला तो जनरेट होतो आणि आपल्याला असं वाटतं की पक्का भारी वर्कआउट झालाय. पण तो तुमचा वर्कआउट नाही करत तुम्हाला फक्त फील देतो तेव्हा तुझे मसल पक्के पंप झालेत किंवा असं. पण ती सगळ्यात मोठी तुमची अंधश्रद्धा आहे. तर आपला कुठलाही सेट ज्या टायमाला मसल गेन करताना आपल्याला 12, 10, 8 या रेपिटेशन मारायचे तेव्हाच तुम्हाला परफेक्ट मसल गेन होईल आणि बॉडीला चांगला रिझल्ट येईल. मित्रांनो आपण आता थर्ड व्हेरिएशन करतोय बायसेप मध्ये रिव्हर्स पुली. याला हॅमर पुली पण बोलतात रिव्हर्स पुली पण बोलतात. आता याचा आपल्याला तुम्हाला मी परफेक्ट फॉर्म सांगतो. याला जर का आपल्याला व्हेरिएशन म्हणून मारायचं असेल तर आपण याला हॅमर डंबल पण मारतो आणि हॅमर पुली पण मारतो. जर का तुम्हाला याच्यामध्ये अजून थर्ड व्हेरिएशन पाहिजे असेल तर रोप घेऊन पिचल कर्ल मशीन वरती आपण हॅमर ग्रिपने मारू शकतो. पण आज तुम्हाला मी रिव्हर्स पुली दाखवणार आहे म्हणजे रिव्हर्स हॅमर कर्ल उचल. जो आपला जो मसल आहे पूर्ण आपल्याला दाबायचा आहे वरती गेले दाब पूर्ण आणि अंगठा तुम्ही खालीच ठेवायचे. ज्या टायमाला आपण पुल करत असतो कुठलाही वजन उचलताना किंवा बॅगचा रॉड उचलताना आपल्याला अंगठा 5 बोटांच्या ऑपोजिटला ठेवायचे आणि ज्या टायमाला पुश करत असतो त्या टायमाला वरती हे दाबून मार पूर्ण. तुम्हाला बॅक आणि बायसेपचा एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमधला वर्कआउट दाखवलेला आहे. तुम्हाला जर का आवडला तर तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.